पीजीआय इंडिकेटर्स जे आहेत आपले 2024-25चा युडाएसचा डेटा आहे, त्याच्यावर हे पीजीआय इंडेक्स जो आहे 25-26चा डेटा आपल्याकडनं गेला. आता आपल्याला 26-27च्या डेटावर एकदम क्लीन काम करायचं आहे आणि तुमचं तुम्हीच बघणार की हे सगळं आपल्याकडे कसं करू शकतो विथ युअर कमिटमेंट्स. आपण सगळे मिळून एक कमिटमेंट आपण डिस्ट्रिक्टची घेऊ शकतो. ठीक आहे. तर पीजीआय इंडेक्समध्ये एकूण 70 पॅरामीटर्स आहे आणि त्याच्या साधारण 6 कॅटेगरीजमध्ये आपल्याला इव्हॅल्युएशन होतं. पहिलं आहे आउटकम्स. आउटकम्समध्ये आहे लर्निंग आउटकम्स, ॲक्सेस आउटकम्स, टीचर अवेलेबिलिटी अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट आउटकम्स. तर हे 3 पॅरामीटर्स आउटकम बेस्ड आहे आणि म्हणून याला एकूण आहेत आपले 290 गुण आहेत एकूण. इथे तुम्हाला इंडिकेटर्स आहेत त्याचे 9, 7 आणि 5. तर ह्या इंडिकेटर्समध्ये आपल्याला आउटकम बेस्ड इंडिकेटर्स आहे आणि त्याची टोटल जी आहे ती 290 गुणांपैकी आपल्याला इव्हॅल्युएट होत आहे. सेकंड पॅरामीटर आहे इफेक्टिव्ह क्लासरूम ट्रान्झॅक्शन्स. तर आपण मी तुम्हाला सांगते की बाबा आपण लर्निंग आउटकम्सवर फोकस करायचा आहे. कशासाठी? कारण क्लासरूम इंटरॅक्शन तुमच्या इफेक्टिव्ह होत आहेत की नाही याचं कुठून काय येत आहे, एंड ऑफ दिस प्रेझेंटेशन तुम्हाला क्लिअर होईल की आपल्याला कुठून कसं होतंय. तर लर्निंग मॅनेजमेंट तुम्ही क्लासरूम मधलं कसं करताय आणि लर्निंग एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज रेमेडियल आहे, CWSN स्टुडंट्सला तुम्ही कसं केटर करताय, आउट ऑफ स्कूल चिल्ड्रनला तुम्ही कसं केटर करताय, हे सगळं इफेक्टिव्ह क्लासरूम ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आणि तुमचं स्टुडंट्स एंटायटलमेंट. म्हणजे स्कूलच्या तुमच्या RT ॲक्टनुसार, नॉर्म्सनुसार क्लासरूम्स, बाकी सर्व गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चरल रिसोर्सेस कसे अवेलेबल आहे आणि स्टुडंट्स एंटायटलमेंट्स. म्हणजे तुम्हाला फ्री टेक्स्टबुक्स आहे किंवा अजून बाकी ज्या गोष्टी आहेत ज्या युडाएसमध्ये तुम्ही प्रॉपर डेटा फीड इन करणं आवश्यक आहे. तर हे सगळं तुम्हाला 51 मार्क तिथे आपल्याला त्या पॅरामीटरला दिले. सेकंड आहे स्कूल सेफ्टी आणि चाइल्ड प्रोटेक्शन, 4th पॅरामीटर. त्याला आहे आपल्याला 35 मार्क्स. आणि डिजिटल लर्निंग रिसोर्सेस स्कूलमधले किती आहे त्याला 50 मार्क्स आहेत. आणि शेवटचं आहे तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसेस, सगळ्या गव्हर्नन्स तुम्ही स्कूल ओव्हरऑल कशी गव्हर्न करताय आणि त्याला मग फंड्स कॉन्व्हर्जन्स आणि युटिलायझेशन कसे फंड्स तुम्हाला मिळत आहेत, तर सॅलरी आणि नॉन सॅलरीचे आपले जे गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला येत आहेत तो सगळा एक महत्त्वाचा एरिया आहे. अटेंडन्स सिस्टम, आता VSK चॅटबॉट मी तुम्हाला सांगितलं की तिथे स्टुडंटचं डेली अटेंडन्स आहे, टीचर्स डेली अटेंडन्स, आपल्याला डिजिटल अटेंडन्स स्टुडंट टीचर्ससाठी स्कूलमध्ये आपल्याला आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्कूल लिडरशिप डेव्हलपमेंट SLDP, की तुमचं स्वतःचं लिडरशिप आपण कसं एनहान्स करत आहोत. सो टुडेज वर्कशॉप इज अगेन अ पार्ट ऑफ. त्याच्यासाठी मार्क्स आपल्याला जिल्ह्याला घ्यायचे आहे सगळ्यांना, की बाबा आम्ही आमच्या लिडर्सला पण आम्ही एम्पावर करत आहोत आणि लिडर्स पण आमचे कमिटेड आहेत टू लीड द स्कूल. सो ऑल दीज पॅरामीटर्स आर रिफ्लेक्टेड इन डिफरंट पोर्टल्स आणि त्याचं इंटिग्रेशन कसं आहे ते तुम्हाला पुढे दिसणार आहे. ह्याचे हे सर इन्फॉर्मेटिव्ह आहे की कुठल्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर दक्ष, उत्कर्ष, अतिउत्तम, उत्तम, प्रचेष्टावान हे सगळं आहे. हे मी तुम्हाला सांगत नाही बसत कारण हे आहे. तर प्रचेष्टा 2, प्रचेष्टा 3, आकांक्षी 1, आकांक्षी 2 आणि आकांक्षी 3 असं 1 ते 10 पासून 100 पर्यंत तुमचे जे गुण आहेत ते तुम्हाला दिसणार आहे. 90% जास्त आणि 0 ते 10% ह्या रेंजमध्ये आपल्याला पीजीआय इंडिकेटरचं ग्रेडिंग स्केल आहे. आता पीजीआय का मॅटर करतं? सिंपल आहे की आपण जे काम करतो ते कुठेतरी रिलेटिव्हली आपण कंपॅरिझन होत असते आणि इट इज ऑलवेज बेटर टू इव्हॅल्युएट आवर ओन सेल्फ अँड एक्सेल इन द लॅगिंग पॅरामीटर्स, डू बेटर अँड बेटर एव्हरी डे. सो आयडेंटिफाईज एरियाज फॉर इम्प्रूव्हमेंट. पीजीआयची मदत होते. रिफ्लेक्ट्स रिलेटिव्हली डिस्ट्रिक्ट परफॉर्मन्स, आपल्या जिल्ह्याचा परफॉर्मन्स होऊच शकत नाही आपला 18व्या लेवलला. मुंबई मला माहिती आहे, मी पीजीआयवर खूप जास्त HSPला असताना काम केलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगते की ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय. नाही नुसतं काम नाही केलं, महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडियामध्ये 2nd नंबरला आलं होतं. ह्या मॅडमांनी काम केलं. त्यामुळे हे खूप आपल्याला काम करायला संधी आहे.
त्यामुळे आपण कमिटमेंटमध्ये राहूया. एनकरेजेस हेल्दी कॉम्पिटिशन, बरोबर आहे ना, की जिथे कमी आहे तिथे आपण एकमेकांना सपोर्ट करू, प्रोग्रेसिव्ह राहूया. बेस्ट प्रॅक्टिसेसचा नॉलेज सोर्स PGI मध्ये असतो, की आपल्याला माहिती समजा यांची शाळा चांगलं करते, मग अशी मी सांगितलं लाईक बोथ इफ दे आर ट्रेनिंग, तर मग आपण त्याच्यामध्ये बेस्ट प्रॅक्टिसेस शेअरिंग होऊ शकतात. आणि एम्पॉवर्स ऑल स्टेक होल्डर्स. अल्टिमेटली सुरुवात आपण अकाउंटेबिलिटीने केली आहे. NEPचे 5 पॅरामीटर्स देखील आपल्याला 5 पिलर्स ऑफ NEP. वन इज अकाउंटेबिलिटी, आणि म्हणून वी आर अकाउंटेबल अँड आम्ही त्याच्यासाठी सांगण्याची गरज नाही, बट वी आर अकाउंटेबल आणि आम्ही कमिटेड आहोत त्यासाठी. PGI परफॉर्मन्स ऑफ आवर डिस्ट्रिक्ट. वी आर ॲट मुंबई डिस्ट्रिक्ट. जेव्हा आपण मुंबई डिस्ट्रिक्ट म्हणतो याच्यामध्ये 7 URCs आहेत, लाईक वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ तिन्ही EI मिळून आपलं मुंबई 2, मुंबई डिवायडी ही जी डिस्ट्रिक्ट आहे तो बनतोय. तर हे आपण मुंबई 2चं आपल्या दोन्ही URCसाठी मी बोलते, नंतर आपल्याला एकत्रित सगळ्यांशी काम करायला लागणार आहे. तर मुंबई डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला आउटकम्समध्ये आउट ऑफ 290 लर्निंग आउटकम्स जे आहेत, पहिले लर्निंग आउटकम्स आणि टीचर ट्रेनिंग आउटकम्स आणि जे 290 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 178 मार्क्स मिळालेले आहेत, विच इज 61%. किती स्कोप आहे इम्प्रोव्हायझेशनला? ऑलमोस्ट 40%, है ना. तर लर्निंग आउटकम्सवर आपल्याला काम करायचं आहे. सेकंड इज ECT. ओके, व्हॉट इज ECT? आता तुम्ही सांगणार, मी काय सांगणार नाही, मला माहिती आहे. हँड रेज करा, कोण ECT? पहिलं 5 पॅरामीटर्स सांगितले ते फर्स्ट स्लाइडमध्ये. एक्झॅक्टली, कोण बोललं? गुड. इफेक्टिव्ह क्लासरूम ट्रान्झॅक्शन्स. ओके, तिकडे तुमचे 51% आहे, 47 मार्क्स आहे इन आउट ऑफ 90. थर्ड इज IF अँड SE. नेक्स्ट, infrastructure facilities and students एक्झॅक्टली स्टुडंट्स एंटायटलमेंट्स. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला 20च मार्क आहेत. किती पैकी? आउट ऑफ 51, 39%. असं होऊ शकेल का मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये? मग चुकलं ना? मला फक्त रियालिटी चेक करायचं, बाकी काही नाही. त्यानंतर SS अँड CP, स्कूल सेफ्टी अँड चाइल्ड प्रोटेक्शन. याच्यामध्ये पण आपल्याला 18 स्कोर आहे आपला आउट ऑफ 35 आणि त्याचा पर्सेंटेज आहे 51. जरा बिझी पण सो नेक्स्ट इज डिजिटल लर्निंग. सगळीकडे आपल्याकडे डिजिटल लर्निंग आहे. ऑलमोस्ट सगळ्या क्लास, तुमच्याकडे LCD प्रोजेक्टर आहे, कुणाकडे स्मार्ट क्लासरूम्स आहेत, कुणाकडे हे सगळं आहे. पण मग तुम्ही जो UISचा फॉर्म, त्याच्यावर आपण हा स्वतंत्र एक वर्कशॉप घेऊ आपण, हाऊ टू इम्प्रूव्ह अवर PGI. त्याचं पूर्ण मी तुम्हाला डिटेल एक आपण हाफ डे घेऊया सेशन. पण हे डिजिटल लर्निंग रिसोर्सेस गव्हर्नन्स प्रोसेसमध्ये ही आपल्याला आउट ऑफ 84 वी आर स्कोरिंग ओनली 48. इकडे पण आपल्याला बरंच इम्प्रोव्हायझेशनला स्कोप आहे. मग की हायलाईट आहे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टुडंट्स एंटायटलमेंट याच्यावर जास्तीत जास्त फोकस देऊन आपल्याला ते इम्प्रोव्हायझेशन करता येत आहे. आता आपण बघूया रिलेटिव्ह कंपॅरिझन. आपण थोडक्यात इथे या स्लाइडमध्ये दिलेली आहे. ओव्हरऑल आपल्याला आउट ऑफ 600 मुंबईचा स्कोर आहे 344. मुंबई 2चं पर्सेंटेज आहे 57% आहोत आपण. आपल्याला कोल्हापूरचा स्कोर आहे उत्तममध्ये 463 आणि चंदीगड आहे 430 विथ सेकंड हायेस्ट स्कोर इन द कंट्री.
आता ह्याच्यामध्ये आपण प्रत्येकाला आपण कम्पेअर करूया की आउटकम्समध्ये आपल्याला 178 आहे आणि रिलेटिव्हली असे प्रत्येकाचे कोल्हापूर आणि चंदीगड कुठे कुठे आहेत 222. आता इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लर्निंग आउटकम्स इम्प्रोव्हायझेशन याचा डेटा सोर्स कुठून येतोय तो मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. आणि म्हणून हा तुम्हाला लर्निंग आउटकम्स जे आहे हा तुमचा नॅस परक राष्ट्रीय सर्वेक्षण जे होत आहेत तर ह्याच्यामधून आपल्याला इयत्ता 3री 6वी आणि 9वीचा जो लर्निंग आउटकम्स आहेत त्यातही 3 विषय आपले भाषा, गणित आणि सोशल सायन्स या त्या 3 विषयांवर आपल्याला काम करण्याची गरज आहे जेणेकरून आपले लर्निंग आउटकम्स जे आहेत ते इम्प्रोव्हायझेशन होणार आहे. ECT इफेक्टिव्ह क्लासरूम ट्रान्झॅक्शन इथेही आपल्याला कुठपर्यंत जायला स्कोर आहे गॅप जो आहे उत्तम 2 पासून याच्यामध्ये आपल्याला तिथे आपण स्लाइडमध्ये दिलेले आहे की तुम्हाला ऑलमोस्ट 44 स्कोर पर्यंत आपण पोहोचू शकतोय वाढवू शकतोय स्वतःला. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर 100% मी तुम्हाला सांगते इथे आपले जवळजवळ 39 मार्क्स होणार आहेत आउट ऑफ तुमचे 51 पैकी. हे आज मी तुम्हाला सांगते मिनिमम, कारण आम्ही 1 प्रत्येक पॅरामीटरवर काम केलेलं आहे. तुम्ही फक्त तुमची शाळा बघायची बाकी काही बघायचं नाही. प्रत्येक शाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल जे पॅरामीटर्स आहे UDASचे त्याच्यावर आपल्याला केलं की तुम्हाला याचे रिझल्ट आपल्याला क्युम्युलेटिव्ह आपल्या जिल्ह्याच्या परफॉर्मन्सवर येणार आहेत. सेम विथ चाइल्ड सेफ्टी आणि स्टुडंट सेफ्टी आणि चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसीज ज्या आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला 51% पर्यंत आपण पोहोचलोय परंतु इथेही आपल्याला बऱ्यापैकी स्कोर करायला संधी आहे. सेम विथ युअर डिजिटल लर्निंग हे इथे 100% आपल्याला मार्क्स मिळू शकतात. डिजिटल लर्निंग नाही आहे असं कुठेच नाही आहे. ओके, तर हा एक एरिया आहे की तुम्हाला जवळजवळ 17 मार्क तुम्हाला लगेच 100% प्रत्येकाच्या याने आपल्याला मिळू शकतात. आणि गव्हर्नन्स प्रोसेसेस आहे इथे आपण स्लोली हे सगळी कामं करून जे काही आहे आता आपल्याकडे टीचर अटेंडन्स, स्टुडंट अटेंडन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी या डिजिटल होत आहे. VSK चॅटबॉटवर डेटा येतोय, त्याच्यानंतर तुमचं शालात आणि हे सगळं डिजिटायझेशनमध्ये सगळं रेकॉर्ड आहे. तर हे सगळ्या गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस आहे. हे तुमचं रिफ्लेक्शन तुम्ही डेटा भरताना प्रॉपर करायचं आहे. मगाशी युटिलायझेशन सर्टिफिकेट आपण बोललो तर युटिलायझेशन सर्टिफिकेट आपल्याला पोर्टलला आम्हाला अपलोड करावं लागतंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येकाने फक्त आपल्या एरियामधलं तुमच्या शाळेचं काम केलं की आपल्याला जिल्ह्याचं काम पुढे जाणार आहे. आता याच्यामध्ये बरेच क्रिटिकल गॅप्स आहेत ज्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टुडंट एन्टायटलमेंटमध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला फ्री टेक्स्टबुक आपल्याला ऑलरेडी मिळालेले आहेत. मग तुम्ही एंट्री करत नाही UDASमध्ये किंवा त्याचं सिग्निफिकन्स काय तुम्हाला माहिती नाही आहे, बरोबर आहे. त्यानंतर 1 महिन्याच्या आत आपण 100% सर्वच मुलांना आपण हे देतोय टेक्स्टबुक देतोय. फ्री युनिफॉर्म विदिन 1 मंथ हे आपल्याला ऍप्लिकेबल नाही जिल्हा परिषद शाळांना आहे सो दिस इज नॉट ऍप्लिकेबल टू अस. CWSNचे एड्स अँड अप्लायन्सेस CWSNचं आयडेंटिफिकेशन, त्यांना अनुज्ञेय असणारा प्रवास भत्ता, वाहतूक भत्ता, मदतनीस भत्ता आणि ह्या सगळ्यांचं एड्स अँड अप्लायन्सेस हे सगळं आपल्याला मिळत आहेत किंवा नाही मिळत आहेत. तर या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला CWSN स्टुडंटसाठी ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्या आपल्याला त्यांना अवेल करून देणं आणि त्याचं एंट्री करणं आवश्यक आहे. त्यानंतर सायन्स लॅब आणि किचन गार्डन आपल्यासाठी सायन्स लॅब सगळीकडे आहे, आपल्याकडे नाही आहेत किचन गार्डन. किचन गार्डनमध्ये आपला अख्खा जिल्हा पूर्ण मार खातोय मार्कांमध्ये. मग आपण करू शकतो का किचन गार्डन? 100%. काय करू शकतो? वर्टिकल गार्डन, हायड्रोपोनिक्स आहे, गच्चीवर टेरेस फार्मिंग आहे, तुमच्या शाळेमध्ये जे काही जिथे जागा आहे तिथे प्लांटेशन. आणि किचन गार्डन म्हणजे तुम्हाला काय लावायचं आहे? फळभाज्यांची लागवड करायची. मग तुम्हाला दुधी भोपळा असेल, कारले असतील, जे वर्टिकलमध्ये वेलींवर वाढणारी जी फळभाज्या आहेत ते तुम्ही लावू शकतात. आपल्याला काही जिथे जागा आहे सो यू डिसाईड फॉर युअर स्कूल. पण किचन गार्डन मला 100% यावर्षी सगळ्या शाळांमध्ये पाहिजे. नो कॉम्प्रोमाइज. काय करायचं ते तुम्ही करा, परंतु मला इकडे एक पण मार्क गेला नाही पाहिजे, बरोबर आहे. आणि याला आम्ही सायन्स डिपार्टमेंट, सायन्स क्लबने आमच्या विज्ञान मंडळाचे जे शिक्षक आहेत सगळे मुख्याध्यापक त्यांनी याच्यावर एक प्लॅन केलेला आहे की आपण कॉम्पिटिशन घेणार आहोत, बरोबर आहे ना.
ओके. सो सायन्स लॅब आणि किचन गार्डन. सेकंड आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मग आपण इथे बऱ्यापैकी आपण इम्प्रोव्हायझेशन 20 वरनं आपल्याला कितीपर्यंत जायचं आहे तुम्ही सांगा. 51. माधुरी लिहून घे आणि यांची अटेंडन्स दाखव मला पुढच्या वर्षी. ओके. जस्ट हे जोक्स अपार्ट, पण हे कमिटमेंटही होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्याला लिमिटेड एरियावर की खूप मोठा डोंगर दाखवत नाही मी तुम्हाला. जे डुएबल आहे आणि जे करता येण्यासारखं आहे ते आपल्याला करायचं आहे. सेकंड आहे स्कूल सेफ्टीमध्ये. फर्स्ट लेवल काउन्सिलर्स इन द स्कूल आहात ना तुमचे सगळे शिक्षक फर्स्ट लेवल काउन्सिलर आहेत. सगळे टीचर्स आहेत ना. त्यातलं एखादा टीचर तुम्ही मग तिथे लिहिलं असेल तुमच्या क्लर्कने. काउन्सिलर म्हणजे आपल्याकडे इंग्लिश मिडियम शाळांना किंवा सेल्फ फायनान्स स्कूल्समध्ये स्पेशल काउन्सिलर अपॉइंट करतो. आपल्या इकोसिस्टममध्ये आपल्याला तर पदच मंजूर नाही, आपण अपॉइंट कसं करणार. सो तुमच्यातल्याच एखाद्या शिक्षकाला आपण अविरतचं प्रशिक्षण असेल किंवा करिअर गायडन्स काउन्सिलिंग असेल ज्यांनी केलेलं असेल असाइन ड्युटी तुमच्या क्लर्कला सांगा हा आपला काउन्सिलर. तिकडे तुमचे मार्क्स युडायस मध्ये तुम्हाला डेटा भरायचा आहे. ठीक आहे. सेफ्टी ऑडिट स्ट्रक्चरल आणि नॉन स्ट्रक्चरल. तुमच्याकडे सगळ्यांकडे RTE नमुना 2 आहे, त्यावेळी तुम्ही बिल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करतात. RTE नमुना 2 आहे म्हणजे आपल्याकडे स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे. बिल्डिंग इज सेफ्टी फॉर स्टुडंट्स आणि लाईक एज्युकेशनल पर्पजसाठी सेफ्टी आहे. त्यामुळे सेफ्टी ऑडिट आहे, डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आहे, हे त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेलं पाहिजे. ॲन्युअल हेल्थ रेकॉर्ड्स. स्टुडंट्स आपण ॲन्युअल ट्वाईस इन अ इयर आपण हेल्थ चेकअप करतो. BMC कडनंच होत आहे ते. बरोबर आहे. आपल्या शाळांमध्ये होतं BMC मध्ये. NGOs करते. ओके. BMC नाही करत. इज इट फिजिबल टू टॉक टू BMC? म्हणजे तुम्हाला काय वाटतं. सर बोला. एकेकाने मला फक्त इनपुट्स पाहिजे तुमच्या. आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवता येईल. माध्यमिकच्या शाळांमध्ये येत नाही. आम्ही 2-3दा सायन्स हॉस्पिटलला सुद्धा पत्र दिलं. बरं. तिथे ठराविक फी दरवर्षी भरावी लागते. ते आमच्याकडे प्राथमिकच्या शाळांसाठी येतात. ओके. आणि त्यांचे 8 ते 10 नर्सेस डॉक्टर असा स्टाफ येतो. दिवसभराचा जेवणाचा खर्च करावा लागतो आपल्याला, पण ते हेल्थ कार्ड वगैरे व्यवस्थित देऊन जातात. ओके. पण माध्यमिकसाठी करा. ठीक आहे. आपण हे कोऑर्डिनेशन मध्ये आपण हा विषय क्लिअर करू. बोर्ड ऑफिस से भी आते हैं. बोर्ड ऑफिस में लेटर देते हैं ना तो वो लोग भेजते हैं. डिपार्टमेंट को कंसल्ट नहीं, हम डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट उधर कोऑर्डिनेट कर लेते हैं BMC से. निगोन से हेल्थ डिपार्टमेंट से लोग आते हैं. ओके. When this eye checkup can come in this? Yes, health checkup पण Eye checkup also. eye checkup, dental checkup. Yes. हाइट वेट सब Yes. स्कूल में होता ही है. त्यानंतर गर्ल्स सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग. आता हे ऍक्च्युली हे पण परत आपल्याला प्रायव्हेट स्कूल्सला जिल्हा परिषद शाळांना आहे जिथे होत आहे, परंतु गव्हर्नमेंट कडनं होत नाहीये. हे आपल्याला एवढं ऍप्लिकेबल होणार नाही. पण जिथे होत असेल तिथे तुम्ही तुमच्या लेवलला जर ट्रेनिंग होत असतील तर ते नक्की मार्क्स करायचे आहेत. सेकंड आहे इफेक्टिव्ह क्लासरूम ट्रान्झॅक्शन. इथे खूप जास्त 50% स्कोप आहे काम करायला. आणि इथे तुमचं आणि शिक्षकांचं कम्युनिकेशन कोऑर्डिनेशन. बालवाटिका प्री प्रायमरी हे आपल्याला ऍप्लिकेबल नाहीये प्रायमरी स्कूलसाठी, परंतु CCE इम्प्लिमेंटेशन इन ऑल स्कूल्स आहेच. आपण CCEच वापरतोय. मग तुम्ही डेटा भरत नाहीये का. बरोबर आहे ना. म्हणजे लाईक जस्ट गो अँड रीचेक. तुम्ही तुमचा मागच्या वर्षीचा स्कूल युडायस बघा आता घरी गेल्यावर, शाळेत गेल्यावर. HPC आहे गव्हर्नमेंट आणि एडेड स्कूलला. जेव्हा केव्हा येईल आपल्याकडे त्यावेळी आपण HPC सगळ्यांना ऍप्लिकेबल करू, परंतु CCE आहे. त्यानंतर ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल की तुम्ही मुलांना रेमेडियल टीचिंग करतात. मुलं एज अप्रोप्रिएट एंट्री झाल्यानंतर तुम्ही मागच्या वर्गाचं त्यांचे अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी काम करतात. तर ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल स्कूलमध्ये आपल्याकडे असतं. नसेल तर तयार करा. मुलांना जिथे गॅप्स आहेत तिथे तुम्ही लाईक फिल अप द गॅप्स शेअर करा. तुम्ही तुमच्या वॉर्ड लेवलला मे बी एका शाळेने पहिलीचं करा, सॉरी 5th 6th ग्रेड वाईज सब्जेक्ट वाईज तुम्ही आपण कोऑर्डिनेशन करून करू शकतो. आणि ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल वी कॅन शेअर तोही असू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इफेक्टिव्ह क्लासरूम ट्रान्झॅक्शनमध्ये SCRTच्या वेबसाईटवर लर्निंग आउटकम बेस्ड ग्रेड वाईज सब्जेक्ट वाईज तुम्हाला सगळ्यांचं सप्लिमेंटरी रीडिंग मटेरियल अकॅडमिक्ससाठी अवेलेबल आहे. आणि त्याच्याच सोबत आहे तुम्हाला आयटम
प्रश्न संच जे आहेत लर्निंग आउटकम बेस्ड सब्जेक्ट आहेत क्वेश्चन बँक. सो क्वेश्चन बँक्स आर ऑल्सो देअर ऑन वेबसाईट. तर ते तुम्हाला कुठे कुणाला करत बसायची गरज नाही. तुम्हाला हे SCRT ची वेबसाईट एकदा जसं युवराज बघाल तसं SCRT ची वेबसाईट नीट बघा. खूप चांगलं काम राहुल रेखावार सर जेव्हा होते तेव्हा त्यांनी खूप चांगलं काम उभं केलेलं आहे आणि सगळं डॉक्युमेंट केलेलं आहे. सो दॅट इज वन एरिया. आणि TLM अवेलेबल फॉर ईच ग्रेड असतातच, टीचिंग एड असतातच ना, मग ते तुम्ही मेन्शन नाही केलेलं दिसत आहे इथे. सो हे पण एरिया जो आहे ज्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. त्यानंतर लर्निंग आउटकम्स जे आहेत इथे आपल्याला कमी स्कोर आहे याच्यावर आपल्याला खूप जास्त ह्या वर्षी सगळ्यांनी काम करायचं आहे. ते म्हणजे आपल्याला लर्निंग आउटकम्स जे आहे तुमच्या 6th आणि 9thचे जर परब किंवा राष्ट्रीय सर्वेक्षण जो आहे NAS 27ला होईल, पण ती मुलं तुमची कधी जाणार आहे 6वीत. आत्ता जी मुलं 4थीत आहे ती 2 वर्षांनी 6वीत जाणार आहे, किंवा आत्ता जी 7वीत आहेत ती 2 वर्षांनी 9th ग्रेडला जाणार आहे. तेव्हा त्याचा रिझल्ट येणार आहे. पण तुम्हाला आजच काम करावं लागणार आहे 6वी पासून किंवा ज्या वर्गात मुलं आहे. म्हणून सिम्पल आपण सगळ्यांसाठी एक ब्लँकेट रूल आहे, तो म्हणजे त्या वर्गाचे लर्निंग आउटकम्स त्या वर्षात 100% साध्य झाले पाहिजे. आम्ही 100% पगार देतो ना तुम्हाला. आम्ही म्हणजे आपण शासन देते ना. कशासाठी? शिक्षकांनी त्यांचं काम पूर्ण 100% करावं म्हणून. किंवा आपण आणि तो वेळ अजून कदाचित लांब नाही. RT ऍक्ट नीट वाचा. अकाउंटेबिलिटी, टीचर्सची अकाउंटेबिलिटी जर लर्निंग आउटकम्सला जोडली गेली ती वेळ लांब नाही राहिलेली. आता मे बी नेक्स्ट इयर पासून पण तुम्ही परफॉर्मन्स बेस्ड इन्क्रीमेंट्स येतील. आलं पाहिजे आणि ऑफकोर्स आलंच पाहिजे सगळ्यांना, ज्यांना आलंच पाहिजे. कारण आपण कमिटेड आहोत. पगार आपल्याला काही कुणाचा पगार कट करणं हा इंटरेस्ट कोणालाच नाही. आपला उद्देश आहे जे काम नेमून दिलंय ते काम 100% झालं पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक एन्श्युअर करूया की ह्या वर्षी ज्या वर्गात पोरं आहेत त्या वर्गातली ती सगळी पोरं 100% लर्निंग आउटकम्स त्यांचे अचीव झाले पाहिजे. काय करायचं? ऍडिशनल टीचिंग द्या, पीअर लर्निंग करा, काय करायचं ते अजून खूप जास्त त्याच्यावर संधी आहे, पण तो एक भाग आहे. आणि त्यामुळे आपल्याला ट्रान्झिशन रेट जो आहे नेक्स्ट भाग आहे तो 6वी ते 8वी पूर्ण करून 9वी 10वी मध्ये गेले पाहिजे. 10वी मधून 11वी 12वी. सो 1ली पासून 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे. म्हणजे ड्रॉपआउट तुमचा इथे 0 झालेला पाहिजे. हे आपल्याला बघायचं आहे. रिटेन्शन ॲट एलिमेंटरी आणि सेकंडरी रिटेन झाले पाहिजे. आणि टीचर ट्रेनिंग आणि PTR कंप्लायन्सेस. PTR कंप्लायन्सेस इज ऑलरेडी सिस्टमॅटाइज थ्रू संच मान्यता. त्यामुळे जेवढे पण स्टुडंट्स आहेत त्याच्या प्रपोर्शनेटली टीचर्स आपल्याला सँक्शन होतात. त्यामुळे ते ऑलरेडी रॅशनलायझेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि टीचर ट्रेनिंगवर तुमचे नीड बेस्ड ट्रेनिंग काय असतील अजून टीचर्सचे, डू लेट अस नो, विल वर्क ऑन इट. तुम्हाला माहिती आहे आता की रिझल्ट अनालिसिस केल्यानंतर कुठल्या विषयाचं प्रशिक्षण हवं आहे. स्कूल लेवलचे ॲक्शन पॉईंट्स आहेत. याच्यामध्ये लर्निंग आउटकम्ससाठी काय करायचं आहे. तो पहिल्या 2 आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रिझल्ट अनालिसिस. तो नेक्स्ट सेशनमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. क्लास वाईज प्रोफिशियन्सी गोल्स सेट करायचे आहे मॅथ्स आणि लँग्वेजसाठी. प्रत्येक भाषेचे प्रत्येक वर्गाचे वीकली रेमेडियल सेशन्स घ्यायचे आहे बॉटम 30% स्टुडंटसाठी. कॉम्पिटन्सी बेस्ड लेसन प्लॅन घ्यायचे आहे. ज्यांचं परत सर्वेक्षणमध्ये लो परफॉर्मन्स आलेत. आता 3रीला 2024 मध्ये परत सर्वेक्षण झाले. 3रीमध्ये जी मुलं होती 2024-25ला ती मुलं आता कितवीला असतील? 6वीला असतील या वर्षी. ओके. मग आता तुम्हाला 7वी 6वीच्या मुलांवर काम करावं लागेल. ओके. ती मुलं तिकडे कमी होते. त्यामुळे 30% लोवेस्ट स्टुडंट्स इन ईच ग्रेड इन ईच सब्जेक्ट तुम्हाला त्यांच्यावर काम करायचं आहे. कॉम्पिटन्सी बेस्ड लेसन प्लॅन्स, मग बाकी सगळं आहे त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे. आणि ट्रॅक स्टुडंट्स ट्रान्झिशन रेट आपल्याला 5th to 6th मध्ये किती जात आहे आणि 8th to 9th मध्ये किती जात आहेत. कोणी ड्रॉपआउट होत नाही. क्लासरूम ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत वरती आपण जे वाचलंय तेच आहे. त्याच्यासाठी काय काय करायचं आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्री टेक्स्टबुक ते सगळं आपल्याला करायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या जे दाखवलं आहे त्याच्यासाठी काय काय करायचं आहे त्याचे ॲक्शन पॉईंट्स इथे आपण दिलेले आहेत. आमचं ते डिस्ट्रिक्ट लेवल प्लॅन आहे. आम्ही एप्रिल मे जून पासून काय काय करायचं आहे. सो वी हॅव ऑलरेडी आवर प्लॅन
आमच्या टीमला पण ह्या सगळ्या ड्युटीज आम्ही असाईन केल्या आहे CRCsला. त्यामुळे हे सगळं CRCs आता इथून पुढे मंथली मॉनिटर करणार आहे तुमचं परफॉर्मन्स आणि प्रोग्रेस स्कूलचं, हे दोन्ही सेमिस्टरमध्ये. आता हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की तुम्हाला ह्याचा डेटाबेसचा सोर्स कुठून आहे. तर आपल्याला लर्निंग आउटकम्स जे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं, राष्ट्रीय परीक्षा सर्वेक्षण 2024 याच्या डेटाबेसवर हा डेटा तयार झालेला आहे. व त्याच्यामध्ये ग्रेड 3, 6 आणि 9चे जे काही अचिव्हमेंट्स आहे, आपल्याकडच्या 80 शाळा याच्यामध्ये सिलेक्ट झालेल्या होत्या. कुठल्या शाळा होत्या ते रँडम सॅम्पलिंग असतं, लॉटरी सिस्टमनी निवडले जातात आणि त्याचं रँडम सॅम्पलिंग. सो एनी स्कूल कॅन बी सिलेक्टेड, एनी चाइल्ड फ्रॉम युअर स्कूल कॅन बी सिलेक्टेड, एनी ग्रेड कॅन बी सिलेक्टेड. सो हे सगळं रँडम सॅम्पलिंगवर आहे. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस. कोणतं पण उचला आमची मुलं, कोणाला पण तपासा. वी ऑल आर रेडी. ह्या मोडवर आपल्याला काम करायचं आहे, ठीक आहे. तो त्याचा सोर्स मी तुम्हाला दिलेला आहे आणि प्रत्येकाला किती पॉईंट्स आहेत 290 पैकी ते ऑलरेडी इकडे दिलेलं आहे. तर हा आपला लर्निंग आउटकम्स झालेला आहे. मग हे ट्रान्झिशन रेट. तर पहिला जो सोर्स आहे तो राष्ट्रीय परीक्षा सर्वेक्षण, म्हणजे लाईक सोर्स जो आहे त्याच्याकडे बघा फक्त. सोर्स कुठला आहे तर राष्ट्रीय परीक्षा सर्वेक्षण. त्यानंतर प्रबंध पोर्टल आहे, आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन किती तुम्हाला मेनस्ट्रीम आपण करत आहोत तो डेटा, आणि मोस्ट ऑफ द 90% डेटा जो आहे तो आपला UDASचा सोर्स आहे. ओके. त्यामुळे हे सगळे पॅरामीटर्स जे आहेत ते UDASमधनं फेच केला जातो डेटा, आणि म्हणून UDAS डेटाचं किती महत्त्व आहे हे तुम्हाला याच्यातून क्लिअर होत असेल, ठीक आहे. तर विथ दिस नोट एकच कमिटमेंट हवी आहे, फक्त हे थोडं मोठं करते आणि थांबते. 26-27ला आपण आउटकम्सचं टार्गेट जर तुम्ही हो म्हणत असाल तर हे आम्ही फ्रीज करू. तुम्हाला असं वाटतंय की मॅडम दिस इज नॉट अचिवेबल, आपण थोडं कमी करूया, थोडं वाढवूया, विल डू इट अकॉर्डिंगली. ओके. लर्निंग आउटकम्स 170वर होतो. आम्ही 290 पैकी ह्या वर्षी 210 घेऊ, पुढच्या वर्षी 240. स्टेप बाय स्टेप वरती घेऊ. एक मिनिट थोडं येस. सो आपण 2 वर्षाचा टार्गेट घ्यायचं. विल फोकस ऑन दिस अकॅडमिक इयर आणि नेक्स्ट अकॅडमिक इयर. 439 गेलो तरी आपण कुठे जातोय देशात 2 नंबर. 463 आहे बेंचमार्क कोल्हापूर, आणि 430 चंदीगड आहे. सो इफ वी ऑल कम लाईक डू मेटिक्युलसली, सिन्सिअरली आणि लक्ष देऊन काम केलं तर मला वाटतं हे अचिवेबल टार्गेट आहे. चालेल. आणि नेक्स्ट इयर मग आपण 508चं घेऊ. देशात 1 नंबर. ओके. तर लाईक हे नाही, आणि हे तुम्ही बघा हे डुएबल आहे ना, की काही आउट ऑफ द बॉक्स करायचंय, एकदम सिम्पल आहे. काय करायचंय हे फक्त आपल्याला बारकाईने बघायचंय. सो विथ दिस युअर कमिटमेंट आपण प्रचेष्टा 1 मधून उत्तम पर्यंत आपण नक्की जाऊ शकतो आणि जाऊया अशी माझी इच्छा आहे. आपण सगळे मिळून हा डिफरन्स जो आहे हा आपण करूया. थँक्यू. सो की इंडिकेटर्स शेवटचे तेच आहे. मंथली रेकॉर्ड आहे डेटाचं ट्रॅकिंग. नो डेटा इन द गॅप विल बी ॲक्सेप्टेबल. UDASचा डेटाची ॲक्युरेसी इज नॉन निगोशिएबल. इक्विटी फर्स्ट. CWSL SC ST स्टुडंट्स, गर्ल्स स्टुडंट्सचं जे पण एंटायटलमेंट्स आहेत ते प्रायोरिटीवर सेट करा. परतचा स्कोअर जो आहे त्याच्यावर आपण एक वेगळं सेशन अजून घेऊया. तो खूप मोठं काम आहे. आणि ऑल DO 70 इंडिकेटर्स आम्ही क्वार्टरली आपण मीटिंगमध्ये रिव्ह्यू करू आणि मार्च 27 मध्ये आपण एक कमिटमेंट भेटू. थँक्यू.